राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार हे सोलापूरच्या माड्यामध्ये येत आहेत आणि प्रथमच या माड्यामध्ये त्यांचं भव्य अशा शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलंय. या मेळाव्याला शेतकरी आणि दुसरीकडे एक राजकीय झालर असलेला कार्यक्रम देखील होताना आपल्याला माढा तालुक्यात पाहायला मिळणार आहे. येत्या 23 ऑक्टोबरला सोलापूरच्या माड्यामध्ये दोन पवार काका पुतणे आमने सामने येताना पाहायला मिळणार आहेत. एकीकडे राजकीय मंचावर जी राजकीय भाषणं होणार आहेत, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवार आपली जी आहे ती भूमिका व्यक्त करणार आहेत. कृषीनिष्ठ परिवाराच्या वतीने या शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नेमका हा कृषीनिष्ठ परिवार कोण आहे? इतका कृषीनिष्ठ परिवार मोठा आहे का की ज्या शरदचंद्र पवार यांची तारीख मिळवण्यासाठी अहोरात्र घालवावे लागतात, त्या शरद पवार यांच्या सभेचं आयोजन जे आहे ते कापसेवाडी सारख्या एका ग्रामीण भागात होताना पाहायला मिळतंय. आपल्या समेत कृषीनिष्ठ परिवाराचे अध्यक्ष म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही, सर्व नितीनजी कापसे आपल्या समोर आहेत. काय सांगाल ज्या पद्धतीनं शरदचंद्रजी पवार आणि थेट साध्या सुटसुटीत अशा ग्रामीण भागातल्या कापसेवाडीत येत आहेत? शेतीबद्दलची त्यांची आवड त्याच्यावरूनच लक्षात येते. एका साधा शेतकरी म्हणूनच मी त्यांच्याकडे गेलो होतो, तर त्यांनी डायरेक्ट माझ्यासाठी अर्धा तास सगळी चौकशी करून जो वेळ दिला, त्याच्यातूनच मला असं जाणवलं की एवढं 83 वर्षाचा माणूस आपल्यासाठी एवढा वेळ देऊ शकतो, तर हाच माणूस आपलं काम करू शकतो. किंवा द्राक्ष शेती किंवा इतर जी दुधाचा प्रश्न आहे, कांद्याचा प्रश्न आहे, टोमॅटोचा प्रश्न आहे, हा प्रश्न फक्त यांच्यापासून सुटू शकतो. म्हणून आम्ही त्यांना मागणी केली आणि त्या मागणीला त्यांनी होकार दिला. आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे ती. मुळातच ही कृषीनिष्ठ परिवार ही काय संकल्प आहे? कारण अनेकांना देखील ही कृषीनिष्ठ परिवार जे तुमच्या संदर्भात आहेत त्यांनाच माहिती आहे. कृषीनिष्ठ परिवार नेमकं काय संकल्प आहे? कृषीनिष्ठ हा विषय म्हणजे कृषी क्षेत्रात मी गेली 22 वर्ष झालं कंटिन्यू काम करतो सातत्यानं, कुठलाही स्वार्थ न साधता. त्याच्यातून आम्ही एक कृषीसाठी काम करतो म्हणून आम्हाला कृषीनिष्ठ नावानं ओळखलं चाललं तालुक्यात. आज त्याचं नाव जरी झालं असलं तर अशी काही ती आमची वेगळं त्याच्यातून काय साध्य करण्याचा मानस नाही. आमची मानसिकता एवढीच आहे की शेतीत अडचण पडलेल्या शेतकऱ्याला मदत करायचं काम आम्ही करतो, कारण मी बी एक शेतकरी आहे आणि त्या उद्देशातून जेवढ्या अडचणीला जेवढं मदत करता येईल तेवढी करते. आज जे पडलेलं रेट आहे ते द्राक्ष बेदाना शिल्लक आहे, किंवा दुधाचा रेटचा विषय आहे, कांद्याचा विषय आहे, टोमॅटो विकलच जात नाही. ह्या सगळ्या समस्येला वाटा फोडण्यासाठी आम्ही पवार साहेबांची वेळ घेतली. नेमका या समस्ये प्रश्नी आपण शरद पवारांना भेटला होता. या बेदाण्याचा जो मुख्य प्रश्न आहे आपला, अनेक बेदाणा उत्पादक शेतकरी अडचणीत असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या पद्धतीनं केसी राव असतील तेलंगणाचे मुख्यमंत्री, अनेक लोकप्रतिनिधींना देखील भेटला आहात, मात्र शरद पवारांची सभा का ठेवायची वेळ आली किंवा का ठेवू वाटली? आता तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर बाकीच्या राजकीय लोकांना भेटल्यावर मी एक शेतकरी म्हणून गेल्यावर त्यांच्याकडून त्याला तितकासा ही भेटलं नाही प्रतिसाद. पण पवार साहेबांकडे गेल्यावर त्यांनी डायरेक्ट मी तिथं पण शेतकरी म्हणूनच गेलो होतो, तर त्यांनी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ माझी चौकशी केली, भागाची चौकशी केली, इतर पिकांची चौकशी केली आणि आम्ही त्यांना एक छोटीशी मागणी केली की तुम्ही आमच्या गावाकडे येऊ शकता का साहेब. म्हणजे त्यावेळेस बी आम्हाला असं वाटलं नाही की साहेब होकार देतील, पण त्यांनी होकार दिल्यावर आमच्या गावासाठी, भागासाठी किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की शेतकऱ्याच्या घरी हा कार्यक्रम होतोय आणि शेतकऱ्यांनी केलेला आयोजित कार्यक्रम आहे. ह्याला शेतकऱ्यांनी उपस्थिती लावावी, कारण शेतकऱ्यांच्या जी रोजच्या अडचणी आहेत ती पवार साहेबांच्या व्यासपीठावर सांगायची एक मोठी संधी आपल्याला मिळते आणि त्याचं गांभीर्य पवार साहेबांच्या किंवा इतर राजकीय लोकांच्या लक्षात यावं म्हणून इथं मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहणं सुद्धा गरजेचं आहे. आपल्या व्यथा मांडायचं हा शेतीचं पहिलंच व्यासपीठ आहे आपल्या भागातलं. त्याच्यामुळे शेतीसाठी इथं येणं तुम्ही शेतकऱ्यांनी आणि पवार साहेबांकडे आपण मांडणी करणं सगळ्यात महत्वाचं राहील. याच्यामागं अनेक शरद पवार म्हटलं की अनेक राजकीय पार्श्वभूमी असतात त्या आणणाऱ्या नेत्या मागे, मात्र आपल्याला कुठली राजकीय पार्श्वभूमी आहे का किंवा यापूर्वी असं काही सभांचं आयोजन आपण केलं होतं का कधी? अजिबात नाही. शेती सोडून मी ग्रामपंचायत मध्ये पण आतापर्यंत आयुष्यात गेलेलो नाही. म्हणजे स्वतःच्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये पण गेलेलो नाही मी, आणि माझी संस्था नाही, कुठलं काय नाही, किंवा ग्रामपंचायत सदस्यही नाही, आणि मी कुठल्या राजकीय स्टेजवर गेलेलो नाही. म्हणजे मी एक शेतकरी म्हणून काम करतो आणि कुठल्या संघटनेशीही माझा संबंध नाही. शेतकरी म्हणूनच काम करतो आणि शेतकरी म्हणूनच काम करीन याच्या पुढं पण. याच्या पुढचं अनेक जर आता राजकीय जरी याला झालर नसले तरी आपण सांगत असला तर मात्र दुसरीकडे किती महिन्यापासून असेल, किती दिवसापासून या सभेचं नियोजन करण्यात आलं होतं? कारण याच पार्श्वभूमीत एक काका पुतणे जिल्ह्यात एकाच वेळेस येत आहेत, एकाच तालुक्यात आणि एकाच वेळेस कार्यक्रम देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. याची पार्श्वभूमी देखील आपल्याला माहित आहे. नेमकं हा कसा योगायोग म्हणावा का राजकीय काय व्यूहरचना म्हणावी लागेल, कसं समजतं या गोष्टीला?
सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, मी साहेबांना भेटलो त्यावेळेस साहेबांनी मला सांगितलं होतं मी येणार तुझ्याकडं, आणि मला सांगून आता 1 महिना झालाय त्यांनी, आणि त्यांना पण माहिती आहे की माझ्याकडे कुठल्याही प्रकारची संस्था नाही, संघटना नाही, त्यामुळे मला वेळ लागणार आहे. मी आज 1 महिना झाला या कार्यक्रमाचं नियोजन करतोय, आणि माझ्याकडे बाकीची सगळी यंत्रणा नसल्यामुळं हळूहळू करत मी हा टप्पा अंतिम टप्प्यात काम आलंय. उद्या सगळं काम सभेसाठी 100% तयारी पूर्ण होते. मुख्य उद्देश काय असणार आहे? शरद पवार येत आहेत, नेमकं काय कारण शेतकऱ्यांचं आपलं मुख्य त्यांच्यासमोर असणार आहे? हमी भाव मुख्य उद्देश असणार आहे त्याच्या मागचा. आणि शेतीत जी अडचणी येत्या बाकीच्या बँक क्षेत्रातल्या येत्या, MSCBच्या येत्या, शेतीला ज्या अडचणी येत्या ती सगळ्या आम्ही कंटिन्यू शेतात असल्यामुळं ज्या अडचणी आम्हाला रोज जाणवते ती साहेबांच्या कानावर घालणं हाच उद्देश त्याच्या मागचा. या शेतकरी मेळाव्याला काय कोणाकोणाला निमंत्रण देण्यात आलेलं आहे? जिल्ह्यातल्या राजकीय असतील, शेतकरी संघटना असतील, असं काही निमंत्रण आहेत का? किंवा त्या संदर्भात अजून कोणाची उपस्थिती या मेळाव्याला लाभणार आहे? ज्या माणसांना आमच्याबद्दल तळमळ आहे त्या सगळ्यासाठीच ही व्यासपीठ अवेलेबल आहे. ज्या माणसांना आमच्या व्यासपीठावर यायची इच्छा आहे, राजकीय लोकांना, ज्यांना वाटतंय की शेतकऱ्याचं कुठंतरी भलं व्हावं, त्याच्या मालाला दर बरा भेटावा, किंवा टोमॅटो विकलं तरी जावं किमान, किंवा बेदाना 40% शिल्लक राहण्याच्या मार्गावर आहे, तो विकला तरी जावा, त्या माणसाने आमच्या व्यासपीठावर येऊन आम्हाला समर्थन द्यावं. मी कुणाचंही समर्थन घ्यायला तयार आहे. आमच्याकडे गमवायला काय नाही आणि कमवायचंही काय नाही. नितीन कापसेंना शेतकरी मेळावा कापसेवाडीतच घेऊन काय साध्य करायचे? कापशेवाडीत मेळावा घेण्याच्या मागचं मोठं कारण काय, एक तर ग्रामीण आहे, गाव फार छोटं आहे, आणि अशा ठिकाणी पवार साहेबांनी वेळ देणं म्हणजेच त्यांच्या मनात कुठंतरी शेतकऱ्याविषयी तळमळ आहे. हीच पहिला मेसेज आमच्या सर्वांच्यात गेलाय. शहरात सभा घेणं किंवा एखाद्या मोठ्या ठिकाणी घेणं किंवा पॉलिटिकल लोकांच्यात सभा घेणं हा नॉर्मल विषय आहे. आमच्यासाठी हा योगायोग नाही. तरी पवार साहेबाच्या मनातली तळमळच आम्हाला जाणवते की अशा आडमार्गी किंवा एका छोट्याशा खेड्यात त्यांनी सभेला वेळ दिली आहे. एवढ्या धावपळीच्या आज धावपळच आहे, नाही म्हणलं तरी राजकीय सगळी. या मेळाव्याला कशी उपस्थिती राहील? सभास्थळ जर पाहिलं आपण तर गट जागेची कमतरता वगैरे भासेल असं काय वाटतंय का तुम्हाला? किंवा साधारण किती मेळाव्याला शेतकरी उपस्थित राहतील संख्या? या मेळाव्यामध्ये किती लोक येतील याच्यापेक्षा या मेळाव्याला येणाऱ्या माणसाची भावना फार महत्वाची असणार आहे. कारण या मेळाव्यात एकही गाडी कुठून येणार नाही. या मेळाव्याला स्वतः शेतकरी येणार आहे. या मेळाव्यात राजकीय कोणाचा हस्तक्षेप नाही. तसं बघितलं तर तालुक्यातली सगळीच लोक एका व्यासपीठावर आहेत. आता मला सपोर्ट करण्यासाठी कुठला राजकीय पक्ष येणार आहे? साधा विषय आहे ना. इथं जी दोन तीन प्रमुख लोक आहेत ती एकाच ह्याच्यात राजकीय क्षेत्रात आहे. ती माझ्यासाठी काम करण्यासाठी माझा शेतकरी जो इथं येईल ना तो गरजू असेल, आणि इथे येणारा राजकीय उद्देशाने येणार नाही. इथे येणारा माणूस काहीतरी माझ्या शेतीचं, माझ्या मुलाबाळाचं भविष्य आहे. आज सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतीच्या अडचणीत असेल तर दराची आहे, आणि अडचणीत आलेल्या शेतीला नोकरीचा मोठा गंभीर प्रश्न आहे. आणि सगळ्या क्षेत्राला जर तुम्हाला वाव द्यायचा असेल तर शेतीला वाव द्यावा लागेल. कारण शेती एवढं मोठं कुठलंच असं इंडस्ट्री नसेल नाही की तिथं तेवढ्या लोकांना मजुरी मिळू शकते. त्यामुळं ह्या गोष्टीवरच केंद्रित होण्याची आता गरज आहे. त्याच्याशिवाय शहरीकरण थांबणार नाही. त्याच्याशिवाय ज्या लहान लहान गोष्टी आहेत त्या शहराकडे जाणारा ओढ आहे किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना ग्रामीण मध्येच काम मिळणं, ह्या गोष्टीसाठी तुम्ही शेतीकडे आता इंडस्ट्री म्हणून बघण्याची गरज आहे. शरद पवारांचा दौरा आणि शेतकरी मेळावा या निमित्तानं नितीन बापू कापसेंना काही राजकीय पदार्पण करायचंय का? किंवा जिल्हा परिषद असतील काय येत्या निवडणुकीत वगैरे काय रस असणार आहे का? मी तुम्हाला म्हणजे कायमचाच शब्द देऊन टाकतो की मी आयुष्यात कधीही राजकारण करणार नाही. राजकारण करायचं असतं तर मी ही सगळ्यासोबत रिलेशन ठेवायचा प्रयत्नच केला नसता. कुठंतरी निष्ठा ह्या शब्दाची किंमत असते त्या क्षेत्रात, ती एकासोबतच राहतो माणूस, आणि त्या गोष्टीची मला गरज वाटत नाही. मी आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यात, मी जाहीर सांगतो, मी आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यात राजकीय पुढऱ्याकडे माझं स्वतःचं काम घेऊन कुठल्याही गेलेलो नाही, आणि जायचं पण नाही माझ्या वैयक्तिक कामासाठी. त्यामुळं प्रत्येक शेतकरी हा तळमळ असलेला शेतकरी या शेतकरी मेळाव्यामध्ये स्वयंस्फूर्तीनं आलेला दिसेल. आणि नितीन कापसे यांना कोणत्याही पद्धतीची राजकीय पार्श्वभूमी नाही, आणि येत्या काळात नव्हे तर यापुढील आयुष्यात देखील कोणत्याही प्रकारच्या राजकीय निवडणुकीचा
रस असेल तो मला असणार नाही आणि यापुढे राजकीय हेतूने नव्हे तर शेतकऱ्यांचं हित साधण्यासाठी हा मेळाव्याचं आयोजन केल्याचं नितीन कापसे यांनी सांगितलंय. आणि कुठल्याही प्रकारची याला राजकीय पाठबळ देखील या मेळाव्याला असल्याची स्पष्टोक्ती ऑनलाईन रिपोर्टसाठी बोलताना नितीन कापसे यांनी दिली आहे. कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाड मी ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माडा.